निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। पुण्यातील मांगडेवाडी परिसरातील एक तरुण संगणक अभियंता सौरभ आठवले याचा मृतदेह भोर तालुक्यातील शिंदेवाडी गावच्या डोंगरात आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली। धारदार शस्त्राने वार करून केलेला हा खून जितका निर्गुण होता तितकंच त्यामागचं कारण अंगावर शहारे आणणारं होतं। सौरभ हा आपल्या परिसरातील एका अल्पवयीन मुलीला बहीण मानत होता। तिच्या आयुष्याची काळजी घेणारा, तिला योग्य मार्गावर ठेवणारा सौरभ याला त्या मुलीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली। तो संबंध तिने तिच्या घरच्यांपासून लपवलेला होता। सौरभने बहिणीची जबाबदारी म्हणून तिच्या घरच्यांना हे सत्य सांगितलं, परंतु या सत्याचा परिणाम वेगळाच झाला। घरच्यांनी मुलीला मोठा ओरडा केला, यामुळे तिचा अल्पवयीन प्रियकर संतापाने पेटला। माझं नातं उघड केलं याची किंमत तुला चुकवावीच लागेल असा सूड त्याच्या मनात घर करून राहिला। 18 ऑगस्टच्या रात्री सौरभ आपल्या घरातून बाहेर पडला, त्यानंतर तो परतलाच नाही। दुसऱ्या दिवशी घरच्यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली। दरम्यान राजगड पोलिसांना शिंदेवाडी गावच्या डोंगरामध्ये एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली। रक्ताने माखलेला, धारदार शस्त्रांच्या वारांनी विदीर्ण केलेला तो मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसला। तपासादरम्यान पोलिसांना उलगडा झाला की अल्पवयीन प्रियकरानं सुडातून खुनाचा कट रचला होता। त्याने आपल्या 3 मित्रांना श्रीमंत गुज्जे, संगम क्षीरसागर आणि नितीन शिंदे यांना सोबत घेतले। चौघांनी मिळून सौरभला घराखाली बोलावलं, जबरदस्तीने गाडीवर बसवलं आणि दुर्गम डोंगरावर नेलं। तिथे निर्गुणपणे धारदार हत्यारांनी त्याच्यावर हल्ला चढवून त्याचा जीव घेतला। राजगड पोलिसांनी तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतलंय। पुण्यातील ॲक्टिवा, स्प्लेंडर मोटरसायकल, मोबाईल फोन आणि हत्यारे जप्त करण्यात आली आहे। भोर न्यायालयाने आरोपींना 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ।